दिसून राहिली. काय नाव भाऊ तुमचं? महारुद्र. वा, धन्यवाद. टाळ्या वाजा भाऊसाठी. कारण जयंती निमित्त कार्यक्रम आहे आणि सर्वांचा आवाज मनातून आला पाहिजे. ज्या थोर महापुरुषानं आपल्यासाठी पूर्ण जीवन चंदनासारखं झिजून दिलं, त्या मातेचे आपण जय म्हणलं पाहिजे. द्या लेकरू आवाज. बोलो राजमाता हिल्या देवी की. अजूनही काही लोक आता पाहणं महाप्रसादात किती गर्दी होती. आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत. 3 पार्टीचे लोक म्हणजे ते काही राजकारण नाही आणि माझा काही विषय त्याच्याशी आहे नाही. पहिल्या नंबरची पार्टी म्हणजे 18च्या खालचे, म्हणजे तुम्ही लहान लहान ढक्कन ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यांना जय म्हणा. आता द्या आवाज. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही माणसं थांबा ना जी. लहान लेकरायचा पावर पाहायला पाहिजे ना. पण याची बॅटरी किती चार्जिंग आहे दादा? हे दोन्ही सेम ठेवा. टेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी, म्हणजे सर्व जातीले समभावाले मानणारे लोक हवं आपण. हे दोन्ही सारखे ठेवा. द्या लहान लहान पोरांनी आवाज. बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. हे नंबरवरची पार्टी, याची बॅटरी फुल चार्जिंग होऊन आहे. आता दुसऱ्या नंबरची पार्टी ते म्हणजे माणसं. माणसांनी आवाज द्या. 18च्या वरचे, 18च्या वरचे आणि मराठी टिकले ते ज्याचे लाकडं मसनात गेले त्याने आवाज द्या फक्त. आता बोला बजरंगबली भगवान की. तुम्ही थांबणजी बया जय म्हणून राहिल्या. माणसं माणसं फक्त माणसांना आवाज द्या. आता बोलो मंजुळा माता की. काही काही माणसं जय म्हणते, काय काय हो. तुमचा माणसाचा त्या मा बापाचा आवाज पा. आणि आता तिसऱ्या नंबरची पार्टी ते म्हणजे महिला. गावगावच्या सरपंच कोण रे? महिला. तलाठी महिला. ग्रामसेवक महिला. गावगावच्या सरपंच महिला. तलाठी महिला. माणसं माणसं महिला. जेवढी बायाली किंमत आहे तेवढी, जेवढी महिलाली किंमत आहे तेवढी माणसाली किंमत आहे ना. महिला मंडळी तर जागृत झाल्या पाहिजे ना. आता द्या तुम्ही आज आवाज. बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. पा मामाचा आवाज. आता घरी झगडा होऊ द्या ना. सासूच्या समोर तर तिचा आवाज कमी पडते. एका घराचे 2 घर तुम्ही करावं तर तुम्हीच करावं. मला सांगा बापू, तुमच्या घरी दिवा कोण पेटवते? भाऊ शिटी मारू दे नवरदेव उठून पर्यंत. दिवा कोण लावते घरी? दिवा कोण पेटवते? हा हा ती बॅटरी चार्जिंग करा लागेल का? जोरानं बोल. त्या घरी दिवा कोण लावते? म्हणजे दिवा कोण लावते? बायानं, महिला. म्हणजे ताई दिवा लावते ना. दिवा कोण पेटवते? चूल कोण पेटवते? गॅस कोण पेटवते? आणि घर कोण पेटवते? असं मी म्हणणार नाही. माझ्या बहिणीसारखी आहे तुम्ही. कारण महिला मंडळीने बसून जाणार जीव तू काऊन अपक्ष उभी राहून राहिली का? तू काय बीजेपीची आहे का काँग्रेसची आहे का अपक्ष लढून राहिली? ह्या वयात काही आता इलेक्शन लढायचं राहिलं नाही. कारण इलेक्शन झालं आहे आता. फालतू घेणं नाही देणं नाही लोकांना. त्याचं एकच कारण, ह्या पक्षाकडून हरा. शीट कशी पडली? घेणं नाही देणं नाही काय नाही. शीट कशी पडली? अरे बा जाऊ दे. तू त्या वावरातला ऊस कसा पडून आहे तो पहिले पाय. त्या ऊसाले पाणी आहे का नाही तर पाय. त्याले डवरण दिलं का नाही तर पाय. त्याच थे नाही. राजकारण आलं का शीट कशी पडली?
काही काही बाया राजकारणाच्या भानगडीत पडतात. महिला मंडळींनी ह्या भानगडीत पडूच नका. काही आपल्याला घेणं देणं नाही. राजकारण म्हणजे आपल्यासाठी काही काम नाही. एवढं मोठं मंदिर बांधलं तुम्ही, 1 रुपया नेत्याचा घेतला नाही. तुमचे आभार मानायला पाहिजे गावकऱ्यांचे. अरे एवढं मोठं काम कोणत्याच गावात नाही. मी आजपर्यंत भरपूर गावं हिंडलो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो मी महाराज, पण असं गाव तुमच्या गावासारखं मिळालं नाही. एवढं प्रेमळ गाव आहे हो. काय म्हणलं? अजूनही सर्व संत महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी होत आहे. म्हणजे तुकडोजी महाराज जयंती होते, गाडगे बाबा जयंती होते, शिवाजी महाराज जयंती होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते. म्हणजे जयंती पुण्यतिथी सगळ्याच्याच होत आहे. फक्त आपल्या बापा मायबापाच्याच बाकी आहे. त्याच्या काही दिवसांनी चालू करून टाकू. पण जयंती कोणाची होते, पुण्यतिथी कोणाची होते हे माहित आहे. अरे राजमाता अहिल्यादेवी ज्यांनी समाजासाठी कार्य केलं. तू बसून जा ना बाबू, लहान लहान ढाकणं बसून जा, कारण तुमचीच गरज आहे, तुमच्यासाठी कीर्तन आहे. म्हातारे उठून गेले तरी काही चालते आपल्याला. म्हणून बायांनी आवाज द्या, महिला मंडळींनी आवाज द्या, दे एक वेळा आवाज. बोलो राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर की. बायाचा आवाज काही नाही, मा आईचा आवाज, मा बहिणीचा आवाज काही नाही. आजी तुझ्या आवाजात पाहतो एकटीचा किती येते. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. वा धन्यवाद. आजीनं तरी जय म्हणलं. तिला माहित आहे का नातू टेजवर आहे काय का. आपल्या नात्याची आपल्याला नात्याच बद्दल आपण प्रेम केलं पाहिजे, आहे का नाही बाबू. आता सर्व मंडळींनी आवाज द्या. बसा आता. खरं काकू येऊन राहिला, आजी येऊन राहिला, अध्यक्ष उपाध्यक्ष आता खरे कीर्तनात येऊन राहिले. द्या सर्व मंडळींनी आवाज. बोलो राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर की. बोलो बजरंगबली भगवान की. अरे या संत महापुरुषांनी माणूस मागितला की माणूस या समाजाला कसा पाहिजे, की माणूस द्या माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. माणूस द्या माणूस द्या हो, माणूस द्या माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. या संत महापुरुषांनी माणूस मागितला की माणूस कोणचा पाहिजे. आपल्याला समाजाला जागवण्यासाठी माणूस पाहिजे. अरे या संत महापुरुषांनी स्वतःसाठी काही कमवून नाही ठेवलं. माता अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःसाठी कमवतो म्हणलं तर लाखोनं इष्टक तयार केली असती, पण ते स्वतःसाठी नाही जगले, इतरांसाठी जगले. त्या संताचा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने गेली संतांनी. अरे या सर्व संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी जीवन जगण्याचं काम केलं. अरे एवढ्या वर्षानंतरही 299वी जयंती साजरी होत आहे आपल्या गावात. हे सगळं चांगलं आहे. कारण महाराज म्हणतात की ह्या माणसाला जागृत करण्यासाठी हे कार्य आहे. कुत्रे डुकरे तर असे बहुत मिळत आहे. कुत्र्या डुकऱ्याला काय करू मी जागृत करून.